फवारणी केली. नमस्कार. पहिली गोष्ट, आता हे नागरगोजे साहेब आहेत, हे जैविकचं औषध आपलं स्टीमरीज बायोनोनो नेटसपचं कंटिन्यू वापरते. आता या मिरचीला एकच फवारणी झाली ना, एकच केली आहे. बरोबर आहे. बघा एवढं ह्या वर्षी पाऊस जास्त झालाय, तरी पण कुठंच झाड तुम्हाला मिरचीचं प्लॉट दाखवा सगळीकडे, कुठंच मिरचीचं झाड पिवळं दिसतंय का बघा. आम्ही प्रॅक्टिकली दाखवतोय. बरं, पूर्ण प्लॉट मध्ये हिरवागार कलर तर आहे. आता बघा ह्याचा फुटवा, ह्याच्या नवत्या किती फुटल्यात बघू शकता. एका झाडाला आपण नवती मोजू बी शकत नाहीत, कमीत कमी 100 ते 125 नवती आहे. बरोबर आहे. बर, याच्यासोबत का मिरची पण चालू आहे, फुल पण चालू आहे, आणि पुढं फुटवा पण चालू आहे. बरोबर. बरं, हे जैविक स्टीमरीजची आणि बायोनोनची एकच फवारणी झाली. एकच बरं, एका फवारणीत काय अनुभव आला तुम्हाला झाडामध्ये, मिरचीमध्ये? चांगलं ह्याला हे झालं ना, म्हणजे फुटवा चांगला फुटवा झाला, चांगला झाला, तेजदार आहे, पानाची काळोखी एक नंबर आहे, काळुंकी आहे, आणि पानामध्ये तेज आहे. तेज आहे. आणि मिरचीमध्ये तेज मिरचीमध्ये मार्केटला काय लागतंय, असं तेज तेजदार लागतं. लागते. बरं, तेज असल्याशिवाय मुडी असली नाही ना. नाही. बरोबर. आता हे बघू शकता, आज मिरचीची जर परिस्थिती बघितली, मिरचीची चमक चांगली आहे आणि मिरची चांगली फुगली आहे, म्हणून वजन वाढतं. वजन वाढला की पैसा वाढतो. मग जैविक औषध वापरून तुम्ही समाधानी आहे? समाधानी आहे. आता मिरची भाजीपालेवाले जे आहेत त्यांना काय संदेश देऊ शकता? हे जैविक वापरा. वापरा. आम्ही तर वापरतो. आता लोकांची जास्तीची भाव नाही. पण तुम्ही अनुभव आला म्हणून काय वापरायला ना. आपण वापरत आहोत. बरं, मार्केट पेक्षा आपला खर्च कमी आहे का जास्त आहे? कमीच आहे की. बरोबर. दुसरी औषध महाग आहेत ना. महाग आहे. हे जैविक औषध वापरून तुम्ही समाधानी आहे? समाधानी. धन्यवाद. नमस्कार.